या 2 वर्षापासून जरांगे पाटलांचा लढा आहे. काही ठिकाणी यश मिळते, काही ठिकाणी निराशा आहे, सगळ्या गोष्टी आहेत. परंतु जरांगे पाठीमागे काही सरकले नाही. या सगळ्या गोष्टीतनं काही मराठा बांधव तुटले गेलेत का, अशी चर्चा पाठीमागे चालू आहे की बाबा मागच्या वर्षीची जी मुंबई वारी झाली तशी यंदा होणार नाही. मग याच्यावर काय वाटतं? काय होतं सर, ज्या वेळेला मागची मुंबई वारी झाली त्याच्या अगोदर इलेक्शन, खासदारकीचे आणि आमदारकीचे इलेक्शनचं जे हे होतं, काही काही लोक इच्छुक उमेदवार असतात ते आपल्याच म्हणजे आंदोलनात म्हणून नाही, तुम्ही कुठल्याही पक्षात बघा, कुठल्याही पक्षाच्या याचं उभं तिकीट भेटेल का, मी निवडून येईन का, हे गणित लावून कोणी इकडे तिकडे उड्या मारत असते. तसे काही इच्छुक उमेदवार आमच्या अंतरवाली सराटीला मनोज जरांगे पाटील हे पाठिंबा देतील, तिकीट देतील म्हणून येत होते. पण त्या उमेदवारी न दिल्यामुळे त्यांची निराशा झाली, ते बाजूला गेले असू शकते. सर्वसामान्य गरजवंत मराठा ज्याला माहितीये की माझी पोरगी नंबर वाचून हुकलेली, माझं पोरं शिकू शकले नाही, नोकऱ्या लागू शकल्या नाही, ज्यांना झाडा माहिती आहे ना सर, तो सर्वसामान्य गरजवंत प्रत्येक मराठा हा मुंबईला येणार आहे. हे तर असे येत राहतील, जात राहतील. आणि एक सांगतो, कुणी जरी नाही आलं मुंबईला, मनोज जरांगे पाटील यांनी एकट्या एक बांध्याने आंतरवाली सराटी या ठिकाणी आंदोलन चालू केलं होतं. त्यांनी असा विचार नव्हता केला अख्खं जग मला मानल किंवा माझ्या मागे सगळा अखंड मराठा समाज उभा राहील. कसं असतं माहिती का, कुठली गोष्ट करायची तर स्वतः सुरुवात करावी लागते. ते निघालेले, आम्ही निघालेलो आहे, आमच्यासोबत आमच्या विचाराची सगळं वादळ निघालेले. जे येतील त्यांच्या सोबत, जे नाही येणार त्यांच्याशिवाय. मुंबईत गाठणार, जाणार, प्राणाची आहुती देणार आणि मगच आरक्षण घेणार, गुलाल घेऊनच येणार.